नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्वेश्चन बँकच्या भाग 4 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंतिम परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करणार आहोत. त्यात NSQF लेवल 5च्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नाची शृंखला पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे, ज्यामुळे आपणास पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. ओके, चला तर मग करूया सुरुवात. क्वेश्चन नंबर 1. विच मेकॅनिझम इज यूज्ड टू कन्वर्ट रोटरी मोशन इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन. अर्थात रोटरी मोशनला परस्पर मोशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणती मेकॅनिझम वापरले जाते. याचे करेक्ट ऑप्शन आहे डी, रॅक अँड पिनियन मेकॅनिझम. क्वेश्चन नंबर 2. हाऊ द पिच ऑफ अ रॅक इज स्पेसिफाईड. अर्थात रॅकचे पिच कसे स्पेसिफाईड केले जाते. याचे करेक्ट आन्सर आहे इन लिनियर, डी, सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 3. वेअर इज रॅक मिलिंग अटॅचमेंट फिक्स्ड ऑन अ मिलिंग मशीन. अर्थात मिलिंग मशीनवर रॅक मिलिंग अटॅचमेंट कोठे फिक्स केले जाते. याचे करेक्ट ऑप्शन आहे बी, बिटवीन द फेस ऑफ द कॉलम अँड आर्बर सपोर्ट. क्वेश्चन नंबर 4. विच पार्ट हॅज द मोहेबल जॉ ऑफ गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. अर्थात गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपरचा मोहेबल जॉ कोणत्या भागामध्ये आहे. याचे करेक्ट आन्सर आहे बी, हॉरिझॉन्टल स्लायडिंग. क्वेश्चन नंबर 5. Which instrument is very similar to the principle of Vernier caliper. अर्थात व्हर्नियर कॅलिपरच्या तत्वाशी कोणते इन्स्ट्रुमेंट साम्य आहे. याचे करेक्ट ऑप्शन आहे गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द ॲडेंडम ऑफ गिअर टीथ. गिअर टूथचे ॲडेंडम काय आहे. याचे करेक्ट ऑप्शन आहे डिस्टन्स बिटवीन आउटसाइड सर्कल टू पिच सर्कल. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. अर्थात गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपरचे लिस्ट काउंट किती आहे. याचे करेक्ट ऑप्शन आहे डी, 0.02 मिलीमीटर. क्वेश्चन नंबर 8. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड टू चेक द चॉर्डल अडेंडम ऑफ गिअर टीथ. अर्थात गिअर टूथ चॉर्डल अडेंडम तपासण्यासाठी कोणते साधन वापरले जाते. याचे करेक्ट आन्सर आहे सी, गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज यूज ऑफ सेक्टर आर्म ऑन डिवायडिंग हेड. अर्थात डिवायडिंग हेडवर सेक्टर आर्मचा काय वापर आहे. याचे करेक्ट ऑप्शन आहे बी, एलिमेंट काउंटिंग होल ईच टाइम. क्वेश्चन नंबर 10. हाऊ मेनी टर्न्स ऑफ इंडेक्स क्रँक इज रिक्वायर्ड फॉर वन कंप्लीट टर्न ऑफ इंडेक्स हेड स्पिंडल. अर्थात इंडेक्स हेड स्पिंडलचा एक पूर्ण टर्नसाठी इंडेक्स क्रँकचे किती टर्न आवश्यक आहे. याचे करेक्ट ऑप्शन आहे सी, 40. क्वेश्चन नंबर 11. व्हेर द इंडेक्स क्रँक इज फिक्स्ड ऑन इंडेक्स हेड. अर्थात इंडेक्स हेडवर इंडेक्स क्रँक कोठे फिक्स केले आहे. याचे करेक्ट आन्सर आहे सी, वर्मशॉफ्ट. क्वेश्चन नंबर 12. What kind of material is used to produce a template. अर्थात टेम्पलेट तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे मटेरियल वापरले जाते. याचे करेक्ट आन्सर आहे डी, गुड क्वालिटी स्टील. ओके. क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द यूज ऑफ टेम्पलेट. अर्थात टेम्पलेटचा उपयोग काय आहे. याचे करेक्ट आन्सर आहे ए, चेकिंग द काउंटर ऑफ कंपोनंट. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द यूज ऑफ रेडियस गेज. अर्थात रेडियस गेजचा उपयोग काय आहे.
याचे करेक्ट ऑप्शन आहे ए फॉर चेक इंटरनल अँड एक्सटर्नल रेडियस ऑफ जॉब. क्वेश्चन नंबर 15. हाऊ अ व्हर्टिकल मिलिंग मशीन कॅन बी आयडेंटिफाईड. अर्थात व्हर्टिकल मिलिंग कसे आयडेंटिफाईड करता येईल. करेक्ट ऑप्शन आहे सी अकॉर्डिंग टू द ॲक्सिस ऑफ स्पिंडल रोटेशन. क्वेश्चन नंबर 16. विच टाइप ऑफ मशीन इज यूज्ड टू प्रोड्यूस अ टी स्लॉट इन मशीन टूल्स टेबल. अर्थात मशीन टूल टेबलमध्ये टी स्लॉट तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे मशीन वापरले जाते. याचे करेक्ट ऑप्शन आहे सी व्हर्टिकल मिलिंग मशीन. क्वेश्चन नंबर 17. विच पार्ट ऑफ व्हर्टिकल मिलिंग दॅट कॅन बी यूज्ड फॉर लिफ्ट द नी. अर्थात व्हर्टिकल मिलिंग मशीनचा नी उचलण्यासाठी कोणता भाग वापरला जातो. याचे करेक्ट ऑप्शन आहे सी इलेवेटिंग स्क्रू. क्वेश्चन नंबर 18. विच मशीन यूज्ड फॉर बोरिंग कीवे कटिंग अँड प्रोफाईल मिलिंग कॅन बी डन. अर्थात कीवे बोरिंग आणि की फाईल मिलिंगसाठी कोणते मशीन वापरले जाते. याचे करेक्ट ऑप्शन आहे सी व्हर्टिकल मिलिंग मशीन. क्वेश्चन नंबर 19. हाऊ अँग्युलर बोरिंग इज डन यूजिंग अ व्हर्टिकल मिलिंग मशीन. अर्थात व्हर्टिकल मिलिंग मशीनचा वापर करून अँग्युलर बोरिंग कसे केले जाते. करेक्ट ऑप्शन आहे सी सिव्हिलिंग द स्पिंडल हेड. क्वेश्चन नंबर 20. What type of cutter holding device is generally used on vertical milling machine. अर्थात वर्टिकल मिलिंग मशीनवर सामान्यतः कोणत्या प्रकारचे कटर होल्डिंग डिव्हाइस वापरले जाते. याचे करेक्ट ऑप्शन आहे ए कॉलेट चक. क्वेश्चन नंबर 21. विच टाइप ऑफ मशीन इज जनरली यूज्ड फॉर वूड रफ की वे कटिंग. अर्थात कोणत्या प्रकारच्या मशीन सामान्यतः लाकूड रू की वे कटिंगसाठी वापरले जाते. याचे करेक्ट ऑप्शन आहे सी व्हर्टिकल मिलिंग मशीन. क्वेश्चन नंबर 22. विच मशीन इज प्रोव्हाइडेड विथ द ओव्हरआर्म सपोर्ट फॉर रिड्यूस चॅटरिंग. अर्थात ओव्हरआर्म सपोर्टसह कोणती मशीन दिली जाते आवाज कमी करण्यासाठी. याचे करेक्ट ऑप्शन आहे बी शेपिंग मशीन. क्वेश्चन नंबर 23. विच फॉर्म्युला इज यूज्ड फॉर फाइंड आउट द लिनियर पिच ऑफ रॅक. अर्थात रॅकचा लिनियर पिच शोधण्यासाठी कोणत्या सूत्राचा उपयोग केला जातो. याचे करेक्ट आन्सर आहे बी पाय एम. एम अर्थात मॉड्यूल. क्वेश्चन नंबर 24. हाऊ लेंथ ऑफ रॅक इज कॅल्क्युलेटेड. अर्थात रॅकची लांबी कशी मोजली जाते. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन आहे ए लिनियर पिच बाय नंबर ऑफ टीथ. क्वेश्चन नंबर 25. विच फॉर्म्युला इज यूज्ड टू कॅल्क्युलेट चॉर्डल अडेंडम ऑफ गिअर टूथ. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन आहे एम झेड साइन इन ब्रॅकेट 90 बाय झेड ब्रॅकेट क्लोज. क्वेश्चन नंबर 26. विच पार्ट ऑफ अ गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर इज यूज्ड टू सेट द अडेंडम हाईट. अर्थात अतिरिक्त उंची सेट करण्यासाठी गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपरचा कोणता भाग वापरला जातो. याचे करेक्ट आन्सर आहे ए वर्टिकल स्लाइड विथ ब्लेड. क्वेश्चन नंबर 27. हाऊ टू फाइंड द आउटसाइड डायमीटर ऑफ अ स्पर गिअर हॅविंग नंबर ऑफ टीथ इज झेड अँड मॉड्यूल एम. अर्थात झेड आणि मॉड्यूल एम टीची संख्या असलेल्या स्पर गिअरचा आउटसाइड डायमीटर कसा चेक केला जातो. याची करेक्ट आन्सर आहे ऑप्शन आहे आउटसाइड डायमीटर इज इक्वल टू इन ब्रॅकेट झेड प्लस 2 ब्रॅकेट क्लोज बाय एम. क्वेश्चन नंबर 28.
What formula is applied for calculate the pitch diameter of a spur gear tooth? अर्थात स्पर गिअर टूथचा पिच डायमीटर मोजण्यासाठी कोणते सूत्र लागू आहे? याचे करेक्ट ऑप्शन आहे ZM. क्वेश्चन नंबर 29. हाउ मेनी होल सर्कल इज सुटेबल फॉर इंडेक्सिंग 48 डिव्हिजन इन इंडेक्स प्लेट? अर्थात इंडेक्स प्लेटमध्ये 48 विभागणी अनुक्रमित करण्यासाठी किती होल सर्कल योग्य आहे? याचे करेक्ट आन्सर आहे ये 18. क्वेश्चन नंबर 30. विच फॉर्म्युला इज यूज्ड फॉर फाइंड द गिअर रेशो फॉर डिफरन्शियल इंडेक्सिंग? अर्थात डिफरन्शियल इंडेक्ससाठी गिअर रेशो शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? याचे करेक्ट आन्सर आहे बी A-1/40/A. Question number 31. How many degree is possible to sweep on the vertical head of the vertical milling? अर्थात वर्टिकल मिलिंगच्या वर्टिकल हेडवर स्वीव करणे किती डिग्री शक्य आहे? याचे करेक्ट आन्सर आहे 45 डिग्री. क्वेश्चन नंबर 32. विच स्पीड इज गिवन while sliding the column in vertical milling? अर्थात वर्टिकल मिलिंग मशीनमध्ये कॉलम स्लायडिंग करताना कोणते फीड दिले जाते? याचे करेक्ट ऑप्शन आहे डी वर्टिकल फीड. क्वेश्चन नंबर 33. विच मशीन इन द स्पिंडल कॅन बी मूव्ड अप अँड डाऊन? अर्थात कोणत्या मशीनचा स्पिंडल अप डाऊन करता येतो? याचे करेक्ट आन्सर आहे ये वर्टिकल मिलिंग मशीन. क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34. Why micro cartridges are used on boring bar in vertical milling machine? अर्थात वर्टिकल मिलिंग मशीनमध्ये बोरिंग बारवर मायक्रो कार्ट्रिज का वापरले जातात? याचे करेक्ट आन्सर आहे ये फायनल ॲडजस्टमेंट ऑफ टूल. क्वेश्चन नंबर 35. Why the ओवर आर्म इज प्रोव्हाइडेड ऑन हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन? अर्थात हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनवर ओव्हर आर्म का वापरले जाते? याचे करेक्ट ऑप्शन आहे बी इट सपोर्ट द अदर एंड ऑफ आर्बर. क्वेश्चन नंबर 36. विच टाइप ऑफ कटर होल्डिंग डिव्हाइस इज जनरली यूज्ड ऑन हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन? अर्थात कोणत्या प्रकारचे कटर होल्डिंग डिव्हाइस सामान्यतः हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनवर वापरले जाते? याचे करेक्ट ऑप्शन आहे ये लॉन्ग आर्बर. ओके, धन्यवाद.